नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एम-पी-एस-सी जी स्टडी यूट्यूब चॅनलवर. आज या लेक्चरमध्ये आपण पॉलिटी बघणार आहोत आणि त्यामधील पार्ट म्हणजे घटना निर्मिती बघणार आहोत. मागील पार्टमध्ये आपण घटना निर्मितीमधील संविधान सभेच्या निवडणुका तसेच कॅबिनेट मिशन याबाबत माहिती बघितली होती. या व्हिडिओमध्ये आपण घटना समितीचे कामकाज, त्यामध्ये पहिली बैठक जी 9 डिसेंबर 1946ला पार पडली, त्यानंतर कायमस्वरूपी बैठक जी 11 डिसेंबर 1946ला पार पडली. त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जो उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946ला, तसेच संविधान सभेच्या वेगवेगळ्या कामकाजासाठी ज्या 22 समित्या स्थापन झाल्या होत्या, त्यामधील सर्वात महत्त्वाची असणारी मसुदा समिती याबद्दल आपण बघणार आहोत. तर चला बघूया. पहिली बैठक. संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. अध्यक्ष. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. फ्रान्सच्या प्रथेचे अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. फ्रान्सच्या प्रथेचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी. अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्सच्या प्रथेचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली. पहिली बैठक. या बैठकीला तात्पुरती बैठक असे सुद्धा म्हणतात. पहिली बैठक, तात्पुरती बैठक. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारसी जे.बी. कृपलानी यांनी केली होती. यांच्या नावाची शिफारस जे.बी. कृपलानी यांनी केली होती. जे.बी. कृपलानी यांनी केली होती. पहिली बैठक, तात्पुरती बैठक. या बैठकीचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. यांच्या नावाची शिफारसी जे.बी. कृपलानी यांनी केली होती. ही बैठक संविधान सभागृह, नवी दिल्ली म्हणजे सध्याचे सेंट्रल हॉल या ठिकाणी पार पडली होती. संविधान सभागृह, नवी दिल्ली सध्याचे सेंट्रल हॉल या ठिकाणी पार पडली होती. ही बैठक अखिल भारतीय रेडिओ दिल्ली या ठिकाणाहून प्रसारित करण्यात आली होती.
पहिली बैठक म्हणजेच तात्पुरती बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. ठिकाण संविधान सभागृह नवी दिल्ली म्हणजे सध्याचे सेंट्रल हॉल. ही बैठक अखिल भारतीय रेडिओ दिल्ली या ठिकाणाहून प्रसारित झाली होती. ही बैठक कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 नुसार आयोजित केली होती. ही बैठक कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 नुसार आयोजित केली होती. या बैठकीपासूनच संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. पहिली बैठक तात्पुरती बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ही बैठक कॅबिनेट मिशन प्लॅन 1946 नुसार आयोजित केली होती. या बैठकीपासून संविधान सभेचे कामकाज सुरू झाले. या बैठकीमध्ये एकूण 211 सदस्य होते. त्यापैकी 9 हे महिला सदस्य होते. एकूण 211 सदस्य होते. 9 हे त्यापैकी 9 महिला सदस्य होते. या बैठकीस मुस्लिम लीगचे सदस्य हजर नव्हते, कारण की मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. या बैठकीत एकूण 211 सदस्य उपस्थित होते. त्यापैकी 9 सदस्य हे महिला सदस्य होते. या बैठकीस मुस्लिम लीगचे सदस्य हजर नव्हते, कारण की मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. या बैठकीमध्ये अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी संविधान सभेसाठी ज्या सदिच्छा पाठवल्या होत्या, त्या सदिच्छा संदेशांचे या बैठकीमध्ये वाचन करण्यात आले होते. USA, चीन, ऑस्ट्रेलिया यांनी पाठवलेल्या सदिच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये USA, चीन, ऑस्ट्रेलिया यांनी पाठवलेल्या सदिच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पाठवलेल्या सदिच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले होते. तसेच या बैठकीमध्ये ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल समद खान यांच्याकडून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती. ब्रिटिश बलुचिस्तानचे ब्रिटिश बलुचिस्तानचे खान अब्दुल समद खान यांच्याकडून निवडणूक याचिका दाखल करण्यात आली होती. प्रसन्नदेव रायकूट यांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांना या बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली होती. प्रसन्नदेव रायकूट यांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांना या बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली होती. त्याचप्रमाणे फ्रँक अँथोनी यांची या बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. फ्रँक अँथोनी हे भारतीय अँग्लो समुदायाचे नॉमिनेटेड सदस्य होते. फ्रँक अँथोनी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते भारतीय अँग्लो समुदायाचे सदस्य होते. पहिल्या बैठकीनुसार 10 डिसेंबर रोजी पहिली समिती स्थापन करण्यात आली, ती म्हणजेच रूल ऑफ प्रोसिजर कार्यपद्धतीविषयक समिती. यानुसार पहिली समिती स्थापन करण्यात आली 10 डिसेंबरला पहिली समिती स्थापन. कार्यपद्धतीविषयक समिती. रूल ऑफ प्रोसिजर. पहिली बैठक तात्पुरती बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. 10 डिसेंबरला या बैठकीनुसार 10 डिसेंबरला पहिली समिती स्थापन करण्यात आली, ती म्हणजे कार्यपद्धतीविषयक समिती रूल ऑफ प्रोसिजर.
यानंतर 11 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची कायमस्वरूपी बैठक पार पडली. कायमस्वरूपी बैठक 11 डिसेंबर 1946. या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षस्थानावर असनस्त होण्याची विनंती ही अब्दुल कलाम आझाद आणि जे.बी. कृपलानी यांनी केली. असनस्त होण्याची विनंती अब्दुल कलाम आझाद व जे.बी. कृपलानी यांनी केली. कायमस्वरूपी बैठक 18 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. अध्यक्षस्थानावर असनस्त होण्याची विनंती त्यांना अब्दुल कलाम आझाद व जे.बी. कृपलानी यांनी केली. तसेच या बैठकीचे उपाध्यक्ष हे 25 जानेवारी 1947 रोजी या बैठकीचे उपाध्यक्ष हे एस.सी. मुखर्जी म्हणून यांची नियुक्ती झाली. एस.सी. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती. पंचवीस जानेवारी 1947. एस.सी. मुखर्जी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही 25 जानेवारी 1947 या दिवशी झाली. यामध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची नियुक्ती ही लॉर्ड ओवेल यांनी केली. कायदेशीर सल्लागार बी.एन. राव यांची नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड वेवेल यांनी त्यांची नियुक्ती केली. कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची नियुक्ती करण्यात आली आणि लॉर्ड वेवेल यांनी त्यांची नियुक्ती केली. या बैठकीमध्ये 2 अध्यक्ष होते. या बैठकीमध्ये एस.सी. मुखर्जी तसेच टी.टी. कृष्णामाचारी हे 2 उपाध्यक्ष होते. यामध्ये एस.सी. मुखर्जी यांची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून 25 जानेवारी 1947 या दिवशी झाली होती, तर टी.टी. कृष्णामाचारी यांची नियुक्ती ही 16 जुलै 1947 या दिवशी झाली. टी.टी. कृष्णामाचारी हे जयपूर संस्थानाचे नामनिर्देशित सदस्य होते. दोन उपाध्यक्ष होते. यामध्ये पहिले होते एस.सी. मुखर्जी
आणि दुसरे होते टी कृष्णामाचारी. यांची निवड ही 16 जुलै 1947 रोजी झाली होती. टी कृष्णामाचारी हे जयपूर संस्थानाचे नामनिर्देशित सदस्य होते. जयपूर संस्थानाचे जयपूर संस्थानाचे नामनिर्देशित सदस्य. त्याचप्रमाणे घटना समितीचे सचिव हे जुगल किशोर खन्ना होते, तर उपसचिव हे घटना समितीचे सचिव हे HVR अय्यंगार होते, तर उपसचिव हे जुगल किशोर खन्ना होते. घटना समितीचे सचिव HVR अय्यंगार हे होते, तर उपसचिव जुगल किशोर खन्ना हे होते. कायमस्वरूपी बैठक 18 डिसेंबर 1946. अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर उद्दिष्टांचा ठराव मांडला, जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्याबद्दल बघू. उद्दिष्टांचा ठराव. तेरा डिसेंबर 1946 रोजी. उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात म्हणजेच 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर करण्यात आला. हा ठराव संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात 22 जानेवारी 1947 मंजूर करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर करण्यात आला. संविधान सभेचे दुसरे अधिवेशन म्हणजेच संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प. हा ठराव संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात 22 जानेवारी 1947 ला मंजूर करण्यात आला. हे दुसरे अधिवेशन होते. हा ठराव संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला 22 जानेवारी 1947 रोजी.
हा ठराव संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला 22 जानेवारी 1947 ला आणि दुसरे अधिवेशन म्हणजे संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प. बावीस जानेवारी 1947 संविधान सभेचे दुसरे अधिवेशन. उद्दिष्टांचा ठराव मंजूर. आणि संविधान सभेचे दुसरे अधिवेशन म्हणजे संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प. बावीस जानेवारी 1947ला संविधान सभेचे दुसरे अधिवेशन झाले. त्यामध्ये उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला आणि संविधान सभेचे दुसरे अधिवेशन म्हणजे संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प. या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि गणराज्य असा उल्लेख होता. या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असा उल्लेख होता. पण संविधान सभेने सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असा उल्लेख यामध्ये होता. पण संविधान सभेने यामध्ये सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य असा बदल करून स्वीकारण्यात आला. म्हणजे मूळ घटनेत सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य असा बदल करून स्वीकारण्यात आला. सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य असा बदल करून घटनेत स्वीकारण्यात आला. सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, गणराज्य असा उल्लेख होता. पण घटनेमध्ये मूळ घटनेत सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य असा बदल करून स्वीकारण्यात आला. यानंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार असा बदल करण्यात आला. त्यामध्ये सार्वभौमत्व, लोकशाही, गणराज्य, धर्मनिरपेक्ष असा बदल करण्यात आला. 42वी घटना दुरुस्तीनुसार 1976 नुसार सार्वभौमत्व, लोकशाही समाजवादी, धर्मनिरपेक्ष
42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य असा बदल करण्यात आला. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. उद्दिष्टांचा ठराव हा 22 जानेवारी 1947 रोजी म्हणजे संविधान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनात पारित करण्यात आला. संविधान सभेचे दुसरे अधिवेशन म्हणजेच संविधान सभेचा पहिला अर्थसंकल्प. ठीक आहे. यानंतर आपण बघू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर कसे निवडून आले. तर 1946 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये सरदार पटेल, काँग्रेस नेते पंडित नेहरू, त्याचप्रमाणे डाव्या पक्षांच्या काही नेत्यांच्या विरोधामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांतातून संविधान सभेवर निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे अविभाजित बंगाल प्रांतामधून जसोर व खुलना या मतदारसंघातून जोगेंद्रनाथ मंडेल यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे सदस्य बनले. पण हा भाग फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सदस्यत्व गेले. त्यामुळे मुंबई प्रांतामधून एम.आर. जयकर यांनी आपल्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून आले. यानंतर संविधान सभेचे कामकाज, त्यामध्ये कामकाजासाठी महत्त्वाचे असणाऱ्या वेगवेगळे जे कामकाज संविधान सभेचं होतं त्यासाठी ज्या महत्त्वाच्या असणाऱ्या 22 समित्या एकूण स्थापन झाल्या. त्यामधील सर्वात महत्त्वाची असणारी म्हणजे मसुदा समिती, त्याबद्दल आपण माहिती बघू. एकूण 22 समित्या स्थापन झाल्या. एकूण 22 समित्या होत्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. त्या समितीबद्दल आपण माहिती बघू. मसुदा समिती मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 या दिवशी करण्यात आली. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 रोजी. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 या दिवशी. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. ही समिती 7 सदस्यीय समिती होती. एकूण 7 सदस्य होते. मसुदा समिती एकूण सदस्य 7 होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीची पहिली बैठक ही 30 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. पहिली बैठक 30 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. मसुदा समिती स्थापना 30 ऑगस्ट 1947. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकूण 7 सदस्य या समितीमध्ये होते. या समितीची पहिली बैठक ही 30 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली. या समितीमध्ये 7 सदस्य होते. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. त्यापैकी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यामध्ये सदस्य एन. गोपालस्वामी अय्यंगार, एन. गोपालस्वामी
एन गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते आणि घटनेचा जो 370चा मसुदा होता तो यांनी तयार केला होता. एन गोपालस्वामी अय्यंगार हे जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते. 370 घटनेचा जो मसुदा 370 घटनेचा मसुदा होता तो यांनी तयार केला. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मद्रास प्रांताचे महाधिवक्ता होते. त्यानंतर के एम मुंशी हे मुंबई प्रांताचे गृहमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर टी टी कृष्णमाचारी जयपूर संस्थानाचे प्रतिनिधी होते. त्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला हे मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते. सईद मोहम्मद सादुल्ला मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते. हे आसामचे 3 वेळा पंतप्रधान होते. आणि यानंतर एन माधवराव सदस्य मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य यामध्ये सदस्य होते एन गोपालस्वामी अय्यंगार, जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते. घटनेचा 370चा मसुदा यांनी तयार केला होता. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मद्रास प्रांताचे महाधिवक्ता होते. त्यानंतर के एम मुंशी हे बॉम्बे प्रांताचे गृहमंत्री तसेच उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. टी टी कृष्णमाचारी सईद मोहम्मद सादुल्ला मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते. त्याचप्रमाणे आसामचे 3 वेळा पंतप्रधान होते. आणि एन माधवराव. मसुदा समितीमध्ये टी टी कृष्णमाचारी वगळता सर्वजण हे वकील होते. त्यामुळे या समितीला वकिलांचे नंदनवन असे सुद्धा म्हणतात. या समितीने एकूण 141 दिवस कार्य केले. 141 दिवस कार्य केले. या समितीने आपला पहिला मसुदा या समितीने 12 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला. पहिला मसुदा 12 फेब्रुवारी. तर अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. मसुदा समिती पहिला मसुदा समितीने 12 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला. तर अंतिम मसुदा हा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. एकूण 141 दिवस कार्य केले. 7635 घटना दुरुस्त्यांपैकी
2473 घटना दुरुस्ती निकालात काढले. एकशे 41 दिवस कार्य केले. त्यामध्ये 7,635 घटना दुरुस्तींपैकी 2,473 घटना दुरुस्ती निकालात काढल्या. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. यापुढील माहिती आपण समोरील पार्टमध्ये बघू. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.